मिसिंग लिंकवरून राज ठाकरेंनी केलेल्या टीकेचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी समाचार घेतलाय। राज ठाकरे मिमिक्री आर्टिस्ट, माझ्या भाषणाची मिरची लागली अशी टीका फडणवीसांनी राज ठाकरे यांच्यावर केली। भाडेकी टट्टू म्हणालो तर आक्षेप घेतला, म्हणून आता सुपारीबाज असं म्हणतो अशी टीकाही त्यांनी केली। मिसिंग लिंक वरती म्हणे खांब कोसळला आणि पाणी सगळीकडनं येतंय आणि काय म्हणतायत म्हणे एक वेळ मला बोला पण महाराष्ट्राचा अपमान मी सहन करणार नाही। वा रे वा, लोक त्या मिसिंग लिंक बद्दलच बोलतायत, महाराष्ट्राचा कुठे अपमान करतायत। आमचे मिमिक्री आर्टिस्ट मला म्हणायला लागले हिंदीत का बोलले, पूर्ण भाषण मी मराठीतच केलं, पण मला काही अडचण नाही। ते आमचे मित्र आहेत आणि ते मित्र असल्यामुळे राजकारणात तर त्यांच्यापासून आम्हाला काही धोका नाही, पण आनंद आहे ते राजकारणात आहे। ते जर मिमिक्रीच्या क्षेत्रात गेले असते तर एकाही स्टँडअप कॉमेडियनला या ठिकाणी मार्केट राहिलं नसतं। खरं तर मुख्यमंत्र्यांनी ही गोष्ट सांगायला पाहिजे होती की बाबा मी त्याच्यामध्ये लक्ष घालतो आणि ज्यांनी चुका केल्या असतील त्यांच्यावरती मी इन्क्वायरी लावतो, ते राहिलं बाजूला। याच्यामध्ये जो राजकारण करेल त्याला मी बघून घेईन। बघून काय घेईन? सुसंस्कृत महाराष्ट्राचा मुख्यमंत्री आहे, विधानसभेमध्ये बघून घेईनची कुठची भाषा आली? वाक्य संपल्या हिंदीतून सुरू झाले। मिसिंग लिंक के बारे में अगर कोई राजनीति करे, कोणासाठी हिंदी बोलणार? समोरचे आमदार मराठी, महाराष्ट्राची विधानसभा, महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये आमचा मुख्यमंत्री, महाराष्ट्राचा मुख्यमंत्री हिंदीत बोलतो। कशासाठी? कोणाला सांगायचं होतं? कदाचित आपल्याच पक्षातल्या वरच्या लोकांना सांगायचं असेल, बघून घेईन। नानाभाऊ जाऊन मी अभ्यास केला आणि आता मी भाडेके टट्टू हे माझं वाक्य परत घेतो आणि त्याला सुसंस्कृतपणे भाटक गदर्भ म्हणतो। भाडेके टट्टू नाही, भाटक गदर्भ। आणि जर कोणाला समजलं नसेल तर मग सुपारीबाज। पण मी तर काही सुपारीबाजांबद्दल बोललो, मी टोपी फेकली होती। अनेकांना का लागली मला समजलंच नाही। तर मिसिंग लिंकवरून राज ठाकरे यांनी केलेल्या टीकेवरून फडणवीस आणि शिंदेंनी निशाणा साधलाय। खोट्या अफवा पसरवणं हा महाराष्ट्राचा अपमान असल्याचं फडणवीस म्हणाले, तर महाराष्ट्रामधील प्रकल्पांचा अपमान करणं म्हणजे महाराष्ट्रद्रोह असं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी म्हटलंय। मिसिंग लिंक वरती म्हणे ते काय कोसळला, खांब कोसळला आणि पाणी सगळीकडनं येतंय, त्याचं म्हणे राजकारण करू नका। अरे वा, त्याच्यावर बोललं की राजकारण? मग इतकी वर्ष आपण काय करत होतात? स्वतःच्या अंगाशी आल्यावरती ते राजकारण, विरोधकांचं राजकारण असं कसं होईल? लोक त्या मिसिंग लिंक बद्दलच बोलतायत, महाराष्ट्राचा कुठे अपमान करतायत। मिसिंग लिंकवर एकही क्रॅक गेलेली नसताना, त्याचं काही नुकसान झालेलं नसताना 7,000 रुपये पाण्यात गेले, 7,000 कोटी पाण्यात गेले, 7,000 कोटी पाण्यात गेले। हा माझा अपमान आहे? महाराष्ट्राचाच अपमान आहे। खोट्या बातम्या पेरणं, अफवा पसरवणं हा महाराष्ट्राचा अपमान आहे। जे लोक महाराष्ट्राच्या प्रकल्पांची बदनामी करतात, महाराष्ट्रामध्ये राज्यामध्ये राहून महाराष्ट्राची बदनामी करणारे कोण? महाराष्ट्रद्रोही म्हणायचं आम्ही त्यांना? हे महाराष्ट्रद्रोह होऊ शकतो। मुख्यमंत्री फडणवीसांकडनं कर्जमाफी योजनेतील 50,000ची अट रद्द करण्यात आली आहे। 50,000ची अट काढली, 2 लाखापर्यंत कर्जमाफी मिळणार असं मुख्यमंत्री फडणवीसांनी जाहीर केलेलं आहे। महात्मा फुले योजनेमधील लाभार्थी शेतकऱ्यांना सुद्धा आता 2 लाखापर्यंत कर्जमाफी मिळणार अशी घोषणा फडणवीसांनी केली आहे। महात्मा फुले कर्जमाफी योजनेतले जे लोक होते, ज्यांना 50,000 रुपयापर्यंत आपण म्हटलं होतं, त्यांनाही 2 लाखापर्यंत कर्जमाफी झाली। आणि त्यासोबत 3 वर्षातले कुठलेही 2 वर्ष ज्यांनी रेग्युलर भरलेले आहेत ते सगळे लोक याकरता पात्र होतील। पुन्हा सांगतो, पहिल्यांदा राज्य सरकारने हा निर्णय घेतलाय, यापूर्वी कधीही असा निर्णय झालेला नाही। शरद पवार दालनामध्ये आल्यामुळे शाल आणि श्रीफळ दिलं ही संस्कृती, पण त्यावर किती मिरच्या आणि किती मळमळ झाली अशी टीका शिंदेंनी राऊतांवर केली आहे। शरद पवार आणि शिंदेंच्या भेटीवरून राऊतांनी नाराजी व्यक्त करत टीका केली होती, त्यावरून शिंदेंनी हे प्रत्युत्तर दिलं। या ठिकाणी सीमा प्रश्नाच्या बैठकीनंतर पवार साहेब खाली जाता जाता तिकडे आले, त्यांना कोणाशी त्यांच्या लोकांशी बोलायचं होतं।
माझ्या दालनामध्ये आले आणि मी वरती कॅबिनेटला होतो. मला माहीत पडलं तिकडे पवार साहेब आलेत. आता ज्येष्ठ नेते पवार साहेब आता आपले तिकडे बसले दालनात. मी ताबडतोब गेलो. त्यांना आपली संस्कृती आहे, शाल श्रीफळ दिलं. अरे काय किती मिरच्या, किती पोटदुखी, किती मळमळ, किती जळजळ, काय आपल्याला एवढं सांगतो. देवेंद्रजी आणि आम्ही आमच्यामध्ये किती काय तुम्ही काय प्रयत्न काड्या घालायचा प्रयत्न केला तरी काय होणार नाही. हम वो नहीं जो दिल तोड़ देंगे, हम वो नहीं जो दिल तोड़ देंगे, थाम कर हाथ फिर साथ छोड़ देंगे. पानी की तरह ये दोस्ती हमारी, पानी की तरह दोस्ती हमारी, कोई कितना भी चाहे हम जुदा नहीं होंगे. काय बोलतील याचा नेम नाही. आणि मी नेहमी सांगतो, जो राम का नहीं वो किसी काम का नहीं. कर्माची मिळाली शिक्षा म्हणून आठवली रामरक्षा. आता तुम्ही काय करणार सभापती महोदय? काहींनी नवा शोध लावलाय की हनुमानाने मशालीने लंका जाळली. त्यांच्या पक्षाची निशाणी जर लायटर असती म्हणाले असतील लायटरने लंका जाळली. तर शिंदे पवार भेटीवरून मी अस्वस्थता व्यक्त केली अशी प्रतिक्रिया संजय राऊतांनी दिली आहे. तर ठाकरे अजितदादांच्या भेटीवेळी आम्ही वेगळा अर्थ काढला नव्हता असं सुप्रिया सुळे यांनी म्हटले. दरम्यान शिंदे पवार भेटीनंतर सुप्रिया सुळे आणि राऊतांची फोनवरून चर्चा झाली. मला काल वाटलं की आम्ही अस्वस्थ झालो, ती मी अस्वस्थता व्यक्त केली. शरद पवारांच्या हयातीत त्यांनी स्थापन केलेला पक्ष अमित शहाच्या मदतीने तुम्ही चोरताय, जशी राम मंदिराची लूट करताय तसे ही पण तुम्ही लूट केली. हा वादाचा विषय. माननीय उद्धवजी आणि त्यांची सगळी टीम ही दादा जेव्हा आम्हाला सोडून NDAत गेला त्याच्या 17व्या दिवशी उद्धवजी जाऊन दादाला भेटून आले होते. हे वास्तव आहे, तुम्ही म्हणताय हे बरोबर आहे. पण असं आहे, मी असा त्याचा अर्थ काढला की उद्धवजी हे मुख्यमंत्री राहिलेले आहेत, तेव्हा आमदारही होते ते. आम्ही ते समजून घेतलं. उद्धवजी काही महाराष्ट्राच्या हितासाठीच कदाचित भेटायला गेले असतील असं आम्ही आमच्या मनाची समजूत काढली. चिंताजनक खबर निश्चित आहे की त्यांचे 5 ते 6 खासदार अस्वस्थ आहेत. काय करतील माहीत नाही. आणि त्याकरता त्याच्या मागं मोदी शाह सरकार हात धुवून पडलेलं आहे की त्यांना विरोधी पक्ष अस्तित्वात असावा अशी त्यांची इच्छा आहे. जे उद्धवजींच्या शिवसेनेची केलं ते पवार साहेबांच्या यांच्यापैकी होऊ शकतं. पण ते सोडून जाण्याच्या एक अस्थिर परिस्थिती, एवढंच मी म्हणतो. सोडून जातील की नाही मला माहीत नाही. आमच्या कुठल्या खासदारांची त्यांची कुठली भेट झाली आणि कोण त्यांना अस्वस्थ वाटलं, मला तरी वाटत नाही की पृथ्वीराज बाबांना आमच्यापैकी कोणी भेटलं आहे. पण अर्थातच ते या राज्याचे ज्येष्ठ नेते, त्यांच्या कानावर काही गोष्ट आली असेल. एक तर आमच्या पक्षात कोणी नाराज नाही आणि आम्ही एक कुटुंब म्हणून राहतो. त्याच्यामुळे घराच्या बाहेर जाऊन एक तर कोणी नाराज नाही आणि असला तरी तो बाहेर जाऊन बोलणार. ते मोदी, शहा आणि फडणवीस यांच्या विरोधामध्ये मतदान करून तुम्हाला निवडून दिलं आहे. मग अस्वस्थ का होतं? कोणाला घाबरत आहे? मोदी आणि शहा आणि इतर काही घटक हे दबावाचं राजकारण करतात आणि असे मासे आपल्या गळाला लावतात. दादांच्या पक्षाचे प्रमुख आणि आमदार फक्त भजी तळतायत का? अजितदादांच्या अपघाताची CBI चौकशी का नाही असा सवाल रोहित पवारांनी उपस्थित केला. तर अजितदादांच्या अपघाताचं सत्य बाहेर आणू गप्प बसणार नाही असं मुख्यमंत्री फडणवीसांनी म्हटलं आहे. अजितदादांच्या पक्षातले नेते, आमदार व त्याच्याच बरोबर त्यांचे प्रमुख खरंच अजितदादांच्या बाबतीत काय करतात हा खूप मोठा प्रश्न आम्हाला पडलेला आहे. विकासाला आम्ही गेलो सत्तेत, विकासाला आम्ही गेलो सत्तेत. अरे पण तुम्हाला सत्ता ज्या नेत्यामुळे मिळाली त्या नेत्याला न्याय मिळावा यासाठी तुम्ही कधी प्रयत्न करणार आहे? एकदा CBIला ही एन्क्वायरी देण्यात यावी यासाठी तुम्ही पत्र दिलं. सत्तेत असून तुम्हाला स्मरणपत्र द्यावं लागलं. म्हणजे याच्यात तुमची लायकी त्या ठिकाणी कळते. पुण्यामध्ये अजितदादा अनेक वर्ष पालकमंत्री राहिलेले आहेत, त्यामुळे तिथं एलिव्हेटेड रस्ते असतील या सगळ्या मागण्या आम्ही केल्यात. मग तुम्ही या सरकारमध्ये राहून काय फक्त भजी तळताय का तुम्ही फक्त झोपलाय का? मला वाटतं तुम्ही पायलटवर करा म्हटलं, तो रोहित काय नाव तुझं, तो कंपनीचा मालक, त्याच्यावर करा म्हटलं. तुम्हाला त्याच्याकरता ही प्रिलिमिनरी इन्क्वायरी लागेल ना. आणि प्रिलिमिनरी जो काही
आता जो पहिला रिपोर्ट आला त्याच्या आधारावर करता येतं का? नाही करता येत. त्यामुळे फायनल रिपोर्ट तुम्हाला यावा लागेल. भावना महत्वाचीच आहे, पण शेवटी कायदा भावनेने चालत नाही. उद्याला कोर्टात गेला, कोर्टातनं 1 मिनिटात कोर्ट सांगेल की असं कसं तुम्ही केलं, आणि मग चपराक बसेल आपल्याला. म्हणून मी पुन्हा सांगतो, या प्रकरणाचं सत्य बाहेर आल्याशिवाय आम्ही चूप बसणार नाही. काही झालं तरी ते सत्य बाहेर आणू. त्याकरता त्याचा जो काही योग्य पाठपुरावा आहे तो पाठपुरावा देखील करू.